म्युच्युअल फंड एस-आय-पीमध्ये गुंतवणूक न करण्यासाठी लोकांकडून दिली जाणारी चुकीची कारणं. कारण नंबर 5, माझे बँकेमध्ये एफ-डी आहे, बँकेमध्ये सेव्हिंगला माझे पैसे आहेत, सबब मला म्युच्युअल फंडात पैसे गुंतवायची गरज नाही, असं काही लोक सांगतात. मित्रांनो, पैसे जेव्हा बँकेत डिपॉझिट केले जातात, ठेवले जातात, तेव्हा त्यातून मिळणारा जो व्याजाचा दर आहे, त्यातून मिळणारा जो तुम्हाला रिटर्न आहे, परतावा आहे, तो किती मिळतो आपल्याला? तो मिळतो 2% ते 6%, 7% आणि महागाई दर किती आहे? महागाई दर सुद्धा 6-7% आहे. म्हणजे तुम्ही जर बँकेत पैसे ठेवलेले असतील तर त्या पैशाने तुम्ही महागाईवर सुद्धा मात करू शकत नाही आणि सबब तुमच्या त्या पैशाची पर्चेसिंग पॉवर म्हणजे खरेदी मूल्य कमी होतं. तुम्ही जे जमवलेले पैसे आहेत त्यातून तुमचे दीर्घ उद्दिष्ट जे आहेत, दीर्घ आर्थिक उद्दिष्ट आहेत, ते तुम्ही पूर्ण करू शकणार नाही. कारण तुम्हाला त्या ठिकाणी तेवढे पैसे असणार नाहीत, त्या पैशाचं मूल्य तेवढं असणार नाही जेव्हा तुमची मॅच्युरिटी येईल तेव्हा. आणि म्हणून मग जेव्हा एस-आय-पी तुम्ही करता म्युच्युअल फंडामध्ये, तेव्हा एस-आय-पी ही मार्केट लिंक्ड असल्यामुळे तुम्हाला जी ग्रोथ मिळते ती साधारणपणे 10-12% मिळू शकते आणि मग त्यामुळं तुम्ही महागाईच्या दरावरती मात करू शकता आणि तुमच्या मनातले जे स्वप्न आहे, दीर्घ मुदतीसाठी तुम्ही जे पैसे गुंतवलेले आहेत, तर ती सगळी स्वप्न तुम्ही सहजपणे या म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीच्या माध्यमातून पूर्ण करू शकता. म्हणून तात्काळ म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरची भेट घ्या आणि तुमचं जे काही आर्थिक स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी इतर कुठल्याही साधनावर अवलंबून राहण्यापेक्षा अभ्यास करून तुम्ही या म्युच्युअल फंडामध्ये एस-आय-पी करण्याचा विचार करा. तुम्हाला माझा नंबर दिलेला आहे, त्यावरती संपर्क देखील तुम्ही करू शकता.